हे सप्तशती मंत्र प्रतिपाद्या भगवती मोहमहिषा मुक्ती आनंदली से। पवित्र स्थळ माता भगवती मंदिर प्रांगणामध्ये दरवर्षाप्रमाणे याही वर्षी शारदीय नवरात्री उत्सवामध्ये सत्संग कार्यक्रमाचं आयोजन। या कार्यक्रमात सर्वप्रथम सर्वमयी सर्वव्यापक असलेली शक्ती जगदंबा अशा या भगवतीच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम करून उपस्थित समस्त भक्त मंडळींनाही सादर प्रणाम आहे। नवरात्री उत्सवामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। नवरात्रीमध्ये आपणाला कोणतं प्रयोजन साध्य करायचं आहे, प्राप्त करायचं आहे? कुठल्याही कार्यक्रमाच्या मागे एक प्रयोजन असते। कार्यक्रम झाल्यानंतर त्याचा परिणाम असते। साध्य काय आहे? व्यापार कशाला म्हणतात की ज्याच्यामध्ये लाभ होतो त्याला व्यापार म्हणतात। परमार्थ कशाला म्हणतात की ज्याच्यामध्ये आपलं भलं होतं त्याला परमार्थ म्हणतात। तेच अक्षरामध्ये इकडं तिकडं आहे। लाभ भला। तुका म्हणे लाभ होय तो व्यापार। मग जे काम केल्यानंतर साधना केली आणि साधना, उपासना, व्रत, नियम हे सर्व काही करून झाल्यावर आपणाला काय मिळालं, केल्यामुळे काय झालं हे पाहणं आवश्यक आहे। काय झालं हे केल्यानंतर? साधना झाली, परंतु साधनाचं फळ काय मिळालं? ज्याच्यामध्ये लाभ नाही, फळ नाही, परिणाम नाही, त्या करण्याला संतांनी हरिपाठामध्ये एक शब्द दिलेला आहे, वाऊगाचे श्रम व्यर्थ जाय। केलेल्या साधनाचं फळ मिळत नसेल तर ते श्रम व्यर्थ आहे। आणि फळ मिळत नसेल तर त्याचं कारणही आहे, का मिळत नाही कारणही शोधलं पाहिजे, परिणामही आला पाहिजे। जर आपण साधना करून जर आपणाला काही हाताला येत नसल, परिणाम येत नसल, तर या तर साधना चुकीची आहे, नाहीतरी साधक चुकीचा आहे। साधना तरी चुकीची असेल अथवा साधक तरी चुकीचा असेल,
अन्यथा असं व्यर्थ होतच नाही. आता एक रूढी म्हणून, एक परंपरा म्हणून आपली हे चालू आहे. देवी बसवा, विसर्जन करा, अन्नदान करा, भजन करा, 9 दिवसामध्ये संपवून टाका. असं आहे की आपल्या जीवनामध्ये प्रत्येक सण येतो आणि जातो. सण जरी येऊन गेला असेल तर त्या सणाने काय दिलं आपणाला ते मात्र आपल्याकडे कायम असं ते जाऊ नये. दिवाळी आली गेली, दसरा आला गेला, पाडवा आला गेला, रामनवमी आली, हनुमान जयंती आली, नवरात्री आली, उद्या जाणार. मोठी गंमत आहे की संसारामध्ये सगळे सण येतात जातात, पण एक सण मात्र कायमचाच राहतो. ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल ते कोणता सण असेल. एक सण एक 3 दिवसाचे काही येऊन जातात, काही आता हे 9 दिवसाचं येऊन जाणार आहे, काही 2 दिवसाचं. शिवरात्री एक दिवसाची आहे, रामनवमी आहे की नाही. असं काही 9 दिवस, काही 10 दिवस, काही 11 दिवस, काही असं अमुक तमुक येऊन जातात. पण एक सण कायमचाच राहतो. कोणाला सांगत नाही म्हणलं तर सांगतो तुम्हाला. त्या सणाचं नाव आहे, हळू सांगतो, शिमगा. कोणता सण? परमनंट, कायमचाच आपल्या जीवनामध्ये. कळालं सण? तर सण येतात आणि जातात. सण येऊन जाऊ द्या, परंतु त्या सणापासून मिळणार जे तारतम्य आहे, जे तत्व आहे, ते कायमचं असावं. जसं संतांनी उल्लेख केलेला आहे की आमची दिवाळी 1 दिवसाची नाही. किती दिवसाची हो? विठोबाचे राज्ये आम्हा नित्य दिवाळी, विष्णुदास नामा जीवे भावे ओवाळी. 9 दिवस पवित्र असावं, 9 दिवस स्वच्छ असावं, आणि 10व्या दिवसापासून असं नाही. कुठल्याही साधनाची अखंडता असेल, नित्यता असेल, सातत्य असेल, ती साधना लाभ देते. त्या साधनाचा लाभ आहे. म्हणून अशी अखंडता आपल्या जीवनामध्ये आली पाहिजे. अखंडता नाही. 2 दिवस दिवाळी, 2 दिवस वगैरे वगैरे, एक एक सण येतो आणि जातो. सण येऊन जातो तेव्हा आपला उत्साह घेऊन जातो, आणि तत्वज्ञानाचा परिणाम असा आहे की ते देऊन जाते उत्साह जीवाला. पण संत नेहमी प्रसन्न राहतात. अखंड जयाची प्रसन्नता, अथिजेत चित्ता. समता आहे, प्रसन्नता आहे, पवित्रता आहे, पावनता आहे, प्रामाणिकता आहे,
साऱ्या गोष्टी महापुरुषांच्या जीवनामध्ये पाहायला मिळतात. एक मराठीमध्ये एक म्हण आहे, आपलं जीवन सम नाही, आली सुगी. ते पुढचं काय असेल ते तुम्ही बघून घ्या. दोन दिवस असं तर दोन दिवस तसं. समता जोपर्यंत जीवनामध्ये येत नाही तोपर्यंत तुम्ही केलेली साधना सफल झाली नाही, सफलता नाही. कारण की आम्ही जे भक्ती करतो ते तत्व समान आहे. कोणी म्हणेल की मग आम्ही बी भक्ती करतो, आमच्यात समानता का आली नाही? त्याच्या मागे खूप मोठं कारण आहे. संसार प्रपंच विषम आहे आणि परमात्मा सम आहे. समबुद्धी घेता समान श्रीहरी. वास्तविक परमार्थ परमात्मा उद्देशानं केलेला असेल, समतत्वाच्या उद्देशानं केलेला असेल तर आपल्यामध्ये समता येईल. लक्षात आलं तुमच्या? आम्ही प्रापंचिक उद्देशानं केलेली भक्ती प्रपंचच सम नाही आणि त्याच्या नावानं त्याच्या उद्देशानं केलेली भक्ती आम्हाला सम देऊ शकते का? समता. किती मोठा फरक आहे सांगा. म्हणून आम्ही वयाच्या 50, 60, 70, 80 वर्षाचे आम्ही कोणी कोणी झालो, पण अजून समता आली नाही की अजून आम्ही देवासाठी जे समतत्व आहे त्याच्या संबंधानं अजून आम्ही काही केलंच नाही. विषम प्रपंचाच्या उद्देशानं, ज्याच्यामध्ये विषमता आहे, ज्याच्यामध्ये परिवर्तन नाही, जे असत आहे, जे नेहमी ज्याचा वियोग होत जातो, यदृष्टम तत् नष्टम, नष्ट होत जाते. अस्थिर संसार आहे, अचल नाही, चल संसार आहे. सुखम दुःखम चक्रवत परिवर्तते, हे बदलत राहते. बदलणाऱ्या प्रपंचाचा उद्देश घेऊन आपण भक्ती करत आहोत. सम परमात्मा सम आहे, संसार सम कुठं आहे? संसारामध्ये तुम्ही समान आहात का? कोणी काळा आहे, कोणी गोरा आहे, कोणी उंच आहे, कोणी ठेंगणा आहे, कोणी जाड आहे, कोणी रोड आहे, कोणी श्रीमंत आहे, कोणी गरीब आहे. हे समता आहे का? विषमता आहे. जरी तुम्ही कसेही असाल तर तुमच्यामध्ये जो आत्मा आहे तो सम आहे. संसारामध्ये समता नाही, परमार्थामध्ये विषमता नाही. म्हणून परमात्मा संबंधाने केलेली साधना माणसाला समत्व देते आणि सांसारिक संबंधाने केलेली साधना विषमता देते. म्हणून आम्ही अनुकूल प्रतिकूल सुख दुःख अशा परिस्थितीमध्ये सम राहू शकत नाही, कारण की समतत्वाशी संबंधच आम्ही जोडला नाही. आम्हाला कोण सम ठेवील? लक्षात आलंय तुमच्या काय म्हणतो ते? कारण की हे ऐकायची सवय बी नसते आपल्याला, त्याच्यामुळे लक्षात येणं बी कठीणच आहे. तर असं हे सम परमात्म तत्व आहे. म्हणून आपल्या साधनेला फळ नाही, समत्व नाही. परमार्थातलं फळ काय? तर आपल्यामध्ये समत्व यावं, आपली साधना सफळ झाली. कोण्याही परिस्थितीमध्ये तुम्ही सारखं राहायचं जर तुम्हाला जमलं, समजायचं की तुमची साधना सफळ झाली. कोणीही परिस्थितीमध्ये
सम विषम परिस्थिती येते, सुख दुःख येतात, अनुकूल प्रतिकूल परिस्थिती येते, विपरीत परिस्थिती येते. याच्यामध्ये सम राहता येते का? नाही येत. सकाळी होता ते माणूस दुपारी राहत नाही, दुपारी होता तर संध्याकाळी राहत नाही. सारखा बदलत राहतो. कधी तोंड फुगलेलं तर कधी रुसलेलं तर कधी हसलेलं तर कधी फसलेलं, एक सारखं. अर्जुना समत्व चित्ताचे तेची सार जाण योगाचे. अशी समता ज्या दिवशी येईल त्या दिवशी आपली साधना ही योग्य साधना होती आणि सफल झाली. आजी संसार सुफळ झाला गे माय, देखिले पाय विठोबाचे. विठोबाचे पाय कसे आहेत? वर्णन केलेलं आहे. समचरण दृष्टी विटेवरी साजरी, समानता आहे. मागे पुढे पाय नाहीत विठोबाचे, सम स्थिर आहे. कारण की वर्णन केलेलं आहे की योगी 28 झाले परंतु एकाच जागी उभा आहे. मागे पुढे पाय असतील तर काय होईल? त्याला तर जाण्याची तयारी आहे कुठेतरी. अशी ही विठाई जगदंबा. आणि अशा या जगदंबेचे गोंधळी कोण कोण? व्यास वसिष्ठ शुक गोंधळी, खेळताती सोहमेळी, द्वैत भाव विसरोनी बळी. बघा, नाचती आंबे तुझे गोंधळी. हे गोंधळी आहेत. काय गोंधळी होऊन गेले हो. जगद्गुरु तुकोबाराय असला गोंधळी कोण आहे? नामदेवराया, माऊली ज्ञानेश्वर महाराज, हे गोंधळी होते. गोंधळी म्हणजे जात का? जातीची नाही. हे गोंधळी गोंधळ घालणारे. नाचताती सोहमेळी. तुम्ही आम्ही बी नाचालोत, परंतु त्यांच्या आणि आमच्या नाचण्यामध्ये फरक आहे. तुम्ही आम्ही नाचालो ते अहम मेळी आणि संत नाचले ते सोहम मेळी. तुम्ही आम्ही अहम, मी शरीर आहे, मी इंद्रिय आहे, मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, मी जात आहे, मी पंथ आहे, या भावनेमध्ये आम्ही नाचालोत. आणि ते जे नाचले ते मी काहीच नाही, मी चिदानंद रूप आहे, सोहम, मी ब्रह्म आहे, परमात्म स्वरूप आहे, या भावनेमध्ये नाचलेत. नाचता ते सोहम मेळी, स्थिर झाले. कारण की सोहम तत्व जे आहे, परमात्म तत्व जे आहे ते सम आहे. म्हणून त्यांच्या संबंधात त्यांचं भजन होतं, गोंधळ होता, म्हणून त्यांच्या चित्ताची समता झाली. तुमच्या आमच्या चित्तामध्ये सम येत नाही, तुमच्या आमच्या परमार्थामध्ये समता नाही. आत्तापर्यंत परमार्थ करून बी सम तर आलं नाही आणि समसम गेली नाही. सम आलं नाही, समसम गेली नाही. सम राहता येते का? कठीण गोष्ट आहे. कसं की आपल्या जीवनामध्ये एकदा समता आली म्हणजे माणूस त्याच्यातून सकारात्मक जीवन जगायला लागते. गुरु शिष्य एका गल्लीतून जात होते. असे छोटीशी गल्ली, 2 माणसं चलायपुरती. असं शहरला जसं पंढरपूरला आहेत ना छोट्या छोट्या गल्ल्या, साकरी गल्ली म्हणतात त्याला हिंदीमध्ये. जात असताना गुरु शिष्याचा संवाद होता. चालत चालत ते पुढे निघून जात होते. अचानक
वरच्या मजल्यावरून वरच्या ताळात राहणारे लोक, एक बाई, राख कोळसे जमा झालेले, ते अचानक वरून टाकायला आणि हे गुरु तिथून जायला. स्वच्छ कपडे होते पांढरे, अंगावरती राख पडली. अशी राख झाडली. महाराज पुढे निघाले. शिष्य थांबला आणि त्या बाईला शिव्या देऊ लागला. दिसत नाही तुला? संत आहेत ते, महाराज आहेत ते. आता काय लिहून आहे का त्याच्यावर? संत आहेत, महाराज आहेत म्हणून. महाराज म्हणले, शिष्या चल पुढे, तिला शिव्या देऊ नको रे बाबा. ते म्हणले, महाराज तिनं चूक केलेली आहे, अपराध केलेली आहे, त्याला दंड द्यावाच लागतं, तुला सांगतो चल म्हणे पुढे. शिष्याच्या हाताला धरून पुढे घेऊन गेले आणि ऐक वत्सा, हे जे वरून राख टाकली तिनं, हे तुला माहिती नाही, मी सांगतो तुला माहिती. का टाकली राख? याच्या मागे कारण आहे. खर तर आपला एवढा मोठा अपराध आहे, आपण खूप मोठे गुन्हेगार आहोत, आपल्या कर्मामध्ये कुठंतरी खूप मोठी चूक आहे. भगवान परमात्मा आपणाला दंड देणार, आपली आपली एवढी मोठी चूक आहे, एवढा मोठा अपराध आहे की खर तर इष्टाचे इंगळ आपल्यावर टाकायला पाहिजे. परंतु ईश्वराची कृपा आहे, आपल्यावर दया केली आणि राखावर भागवलं आपलं. किती समता आहे चित्तामध्ये. ही समता आपल्यामध्ये का येत नाही? किती साधना केली तरी तेवढीच कामना आहे, क्रोध आहे, ईर्ष्या आहे, द्वेष आहे, मत्सर आहे, हे सारं काही आपल्यामध्ये भरभरून आहे. आपली संपदाच ते होऊन बसली. कधी दुसऱ्याला क्षमा करायची इच्छाच नाही, कधी दुसऱ्याला समजून घेण्याची भावनाच नाही, कधी दुसऱ्याला घेऊन चालायची बुद्धीच नाही. साधना तर जोरदार चालू आहे, परिणाम काहीच नाही. काय करता उपास धरून? देवीला काय अपेक्षित आहे? माता भगवतीला काय अपेक्षित आहे तुमच्याकडून? काय पाहिजे? काय मागते तुम्हाला देवी? जे पाहिजे ते आम्ही दिलंच नाही, जे करावं ते आम्ही केलंच नाही. जी साधना आवश्यक होती ती साधना आम्ही केली नाही, म्हणून आम्हाला आतापर्यंत सम प्राप्त झालं नाही, समता येत नाही. समता, दया धर्म कुछ नहीं दिल में, क्या देखत है मुखड़ा दर्पण में. दया नाही, धर्म नाही आमच्यामध्ये. पाऊस चालू होता, छोटंसं मंदिर होतं. एक साधू त्या मंदिरामध्ये असा लांब पडून होता. दुसरा व्यक्ती पावसामध्ये भिजत भिजत आला त्या मंदिरामध्ये आणि साधू झोपलेला पाहून आपणाला जागा नाही असं समजून तो परत निघाला. साधूनं त्याला पाहिलं आणि उठून बसले साधू. बाबा या या या. म्हणले, महाराज तुम्हाला एकट्यापुरतीच जागा आहे आणि मी कुठे येऊ? अरे म्हणले, नाही, झोपलं तर एकट्यापुरती आहे, पण बसल्यावर दोघं बसू शकतो आपण, या. साधू उठून बसले.
दोघ जण गप्पा मारत होते, भगवत चर्चा चालू होती. एवढ्यामध्ये तिसरा माणूस आला भिजून. थंडगार पाऊस, वारं सुटलेलं अशा वातावरणामध्ये ते परत निघाला की 2 माणसाची जागा आहे आणि 2 माणसं बसून आहेत. साधूनं पाहिलं आणि बोलून घेतलं. ते म्हणाले की तुमची दोघापुरतीच जागा आहे हो, मी कशाला येऊ? साधू म्हणाले, नाही हो, बसलं तर दोघापुरती आहे, पण उठून उभं राहिलं तर आपण तिघही याच्यामध्ये उभे राहू. तिघही आले. पाऊस चालू होता, विजाचा कडकडाट होता. एवढ्यामध्ये चौथा माणूस आला. हे 3 झालेच की आता मध्ये. त्यांनी पाहिलं आणि ते वापस चालला होता. साधूनं बोलून घेतलं, आता पर्याय काय आहे का? निजलेला उठून बसला, बसलेला उभा राहिला, उभा राहिल्यावर आता काय पर्याय आहे? तो चौथा म्हणाला की मी मध्ये जागा नाही, पुरी होत नाही, तुम्ही थांबा, कसंही तरी मी भिजलेलाच आहे ना. तर साधू म्हणाला, नाही बाबा, इकडे येतो. आतापर्यंत मी सुरक्षित राहिलो पावसापासून, तू भिजलेला आहेस, तर तू आत ये आणि मी आता बाहेर जातो. हे साधूची समता, साधूची लक्षणा. तर हे साधनाचा परिणाम आहे. साधूमध्ये कशाचा परिणाम? साधनाचा. आमच्यामध्ये अजून काहीच आलं नाही, आमची साधना सफल झाली नाही. माझ्यात तर झाली नाही बाबा, तुम्ही काही म्हणा. दया नाही, धर्म नाही, कोणाची कीव येत नाही, करुणा येत नाही. दुःख वाटते की माझी साधना कधी सफल होईल, आणि असं का वाटत नाही? ईर्ष्या आहे, द्वेष आहे, मत्सर आहे, विरोध आहे, है की नाही? आमची साधना कुठं चालली? तर हे सम सम शब्दाचा अर्थ आहे की देवीच्या देवळामध्ये जेव्हा गोंधळ होतो तेव्हा एक वाद्य आहे, त्याचं नाव आहे संबळ. काय नाव आहे? कोणतं बळ? आपल्या जीवनामध्ये आपण दुर्बल आहोत, निर्बल आहोत. कशामुळे? कोणत्या शक्तीचा अभाव आहे आपल्यामध्ये? सम नावाच्या शक्तीचा अभाव आहे. सम हे एक बळ आहे, म्हणून त्याचं नाव संबळ आहे. तुमचं आमचं संबळ फुटून गेले, समताच राहिली नाही. कशा कशाच्या नावानं विभाजन होत चाललेलं आहे, कशा कशाच्या नावानं फाडून टाकत चालला समाज. कधी जातीच्या, कधी पंथाच्या, कधी धर्माच्या, कधी कशाच्या नावानं. कोणतं बळ आहे जीवनामध्ये? संबळ. ज्याचं संबळ आहे त्याचा आवाज आहे. आवाज आहे. संबळ. समता हेच बळ आहे जीवनामध्ये. समबुद्धी घेता समान श्री हरी, शमदमावरी हरी झाला. एवढं बळ आहे त्या समतेचं. अशी हे समानता देवीच्या दारातलं हे वाद्य आहे, समता आहे. सकाळी उठून आपण एक 5 घरं तरी मागतो, त्याला काय म्हणतात? आईचा जोगवा जोगवा मागेन. आईचा जोगवा. जोगवा शब्दाचा अर्थ आहे, जोग शब्दाचा अर्थ योग. जोग शब्दाचा अर्थ काय? योग शब्दाचा अर्थ काय? की आम्ही आणि जे परमात्म तत्व आहे, जे शक्ती आहे, आमचा आणि त्या शक्तीचा वियोग झालेला आहे, आणि दोघं एका ठिकाणी जेव्हा संबंध होईल तेव्हा त्याला म्हणतात जोग, योग. आता आम्ही वेगळे आहोत, वंचित आहोत, विमुख आहोत. आम्ही त्या देवा देवीला सन्मुख जेव्हा होतो आम्ही, तेव्हा त्याला म्हणतात योग, आणि त्यालाच जोग शब्द आहे. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती.
जागता जगदेव. आता वियोग नाही, देवाशी संबंध आहे, देवाशी सन्मुख झालेला जीव आहे, तो जोगी आहे, तो योगी आहे. तर काय मागता तुम्ही? जोगवा, अर्थात देवीचा संबंध. कशानं होते संबंध? मी खास करून त्याच्यावर ध्यान देऊन पाहिलं तर कोणी उडीद टाकाले, कोणी मूग टाकाले, कोणी ज्वारी टाकाले, कोणी गहू टाकाले, काळं गोर हिरवं सगळे रंग एकाच झोळीमध्ये टाकतात. याचा अर्थ काय की रंग अनेक असतील, रंग अनेक असतील, परंतु पांडुरंग एक आहे. श्रीरंग एक आहे. तर हे जोगवा शब्दाचा अर्थ की सगळे एकत्र येणं योग आहे. काळे गोरे. एक भजन आहे हिंदीमध्ये, नाही म्हणत नाही मी. कौन है अपना कौन पराया, सब में उसका नूर समाया. कौन है अपना कौन पराया, सब में उसका नूर समाया. काले उसके गोरे उसके, पूरब पश्चिम वाले उसके, कौन है अपना कौन पराया. कोण आपला आहे, कोण दुसरा आहे. जोग, जोगवा शब्दाचा अर्थ की आपल्याला सगळं एकत्रित करायचं आहे, एक करायचं आहे. खर तर भक्ती तत्वापासून आपण हजारो कोस दूर आहोत आपण, तरी पण आम्हाला भक्त समजून घेतो. हे आमची एक हेच आहे, आश्चर्याचीच गोष्ट आहे. हजारो कोस दूर भक्तीपासून आहोत, तरी बी आम्हाला भक्त समजून घेतो. आम्ही कधी आमच्या गंध लावण्याहून, कधी माळ घालण्याहून, कधी कशाहून आम्ही भक्त समजून घेतो. उपास धरल्यामुळे भक्त होत नाही, गंध लावल्यामुळे भक्त होत नाही. ज्या दिवशी समता येईल, एक देवीची वारी सांगितलेली आहे. आईचा जोगवा जोगवा मागेन, द्वैत सारोनी माळ मी घालीन. माळ केव्हा घाला? द्वैत सारोनी माळ मी घालीन. माळीचा आणि द्वैत सारण्याचा काय संबंध लावला असेल सांगतो तुम्हाला. माळीचा आणि द्वैताचा संबंध असा लावलेला आहे की मनी अनेक आहेत, पण दोरा याच्यासाठी द्वैत सारावं लागते. हे तुम्ही आम्ही सगळे मनी आहोत, आणि तुमच्या आमच्यामध्ये असलेली चेतना परमात्म तत्व एक आहे. त्या एका तत्वामध्ये तुम्ही आम्ही ओवलेले आहेत. याच्यामध्ये कोणी छोटा म्हणी, कोणी मोठा म्हणी, नाही की नाही, कोणी फुटका बी असेल, असू शकते, पण एकाच माळीचे मणी आहोत. म्हणून द्वैत सारोनी माळ मी घालीन. आणि माळ घालून काय करणार? वारी करणार. कशी? झेंडा घेऊन. कोणता? हे झेंडे नाहीत. हाती बोधाचा झेंडा मी घेईन. बोध, साधूचा बोध, गुरुचा बोध, संतांचा बोध हे आपल्यामध्ये निरंतर उभा असला पाहिजे. उभं राहणंच हे झेंडा आहे. आणि मग सांगितलं, भेदरहित वारीसी जाईन. कोणती वारी आहे?
आपल्या जीवनामध्ये भेदरहित होणं हेच वारी आहे. आपल्यातली विषमता, आपल्यातलं वासना, आपल्यातला भेद हे सारं वारलं, आमची वारी सिद्ध झाली. भेद सारोनी वारीसी जाईन, आईचा जोगवा जोगवा मागेन, आईचा जोगवा जोगवा मागेन. आणि कितीही श्रीमंत घरची बाई असली तरी 5 घर तिला फिरावं लागतात. मी लई श्रीमंत आहो, माझ्या घरी खूप संपत्ती आहे, मी कशी मागेन म्हणले तर अहंकार जाण्यासाठी जोगवा मागायचं पद्धत शिकवलेली आहे. जोगवा कशासाठी मागायचा आहे? आपला मीपणा घालवण्यासाठी जोगवा मागायचा आहे, है की नाही? हे जोगवा एक रूढी म्हणून मागतो आम्ही, परंतु त्याच्या मागे आशय काय आहे? मीपणाला, अहंकाराला घालवण्यासाठी तो जोगवा आहे. लाज सोडावं लागते, कारण की देवाच्या दरबारामध्ये भक्ती करणाऱ्याला मी मोठा आहे, मी छोटा आहे हे भाव त्याच्यामध्ये राहू नये, याच्यासाठी जोगवा मागायचा आहे. परंतु ते बाया हुशार झाल्या, आता जोगवा बी मागतात आणि अहंकार बी सोडणार. ते कसं? घरातल्या लेकरायला पाठवून देतात. त्याला काही लाज लज्जा काही नसते, लेकराला अहंकारच नसते. जोगवा लेकराला मागून आणायसाठी नाही, तुम्ही स्वतः जाण्यासाठी आहे. तुम्ही स्वतःचा अहंकार घालवा. जोगवा पुरुषांनी मागला पाहिजे. अहंकार प्रधान पुरुष आहे, कधीच वाकणार नाही, कुठंच वाकणार नाही, मोडून जाईन पण वाकणार नाही. याच्या जीवनामध्ये भक्तीचं फळ येणार नाही. अरे भक्तीचं फळ त्याला मिळते, त्याला म्हणतात की जे वाकायला शिकलं तेच तर भक्तीचं फळ आहे. नमिता मानापमान गळाले, ज्ञानेश्वर महाराज. अजून एक ओवी लिहिलेली आहे. का फळलिया तरूची शाखा. तरु म्हणजे झाड, शाखा म्हणजे फाटा, फांदी, काय म्हणतात तुम्ही इकडं? का फळलिया तरुची शाखा, सहजे भूमीशी उतरे देखा. ज्या फांद्याला आंबे लागले, ज्या फाट्याला, ते आंब्याला आपल्याला वाकवावं लागते का ते फळ लागलेलं आपोआप पण वागते? आपल्या आपणच वागते. कशामुळे? फळामुळे. फळ कोणाला फळ आल्याची ओळख काय? वाकलंय. आणि वाकतंय कशामुळे? फळ आल्यामुळे. जे वाकतंय ते समजायचं की फळ आलं याला. आम्ही कुठंच वाकायला तयार नाही. हा, दुसऱ्याला कसं वाकवायचं नाही, फांद्या तोडाव कशा. नुसतं वाकवायचं तर कुठं आहे, तोडायची कशी. हा, याचं कुठं असं अडचण बनू, मी कसं बंद करू, याचं काय, या तयारीला आम्ही आहो, पण वाकण्याची तयारी नाही. कधी परमार्थ सफळ होणार? असंभव, अशक्य, असंभव आहे. आशाच करू नका फळाची, बिलकुल आशा करू नका. वाकायला शिका. तर हे जोगवा एक नम्रतेचं प्रतीक आहे, नम्रतेचं एक हे आहे, परिचय आहे. जोगवा कोण मागतो? लाज भय शंका दुराविला मान. ज्याला मानाची अपेक्षा आहे, मान ज्याला प्रिय आहे, ते जोगवा मागायला जाते काय? अपमान वाटते त्याला. भय, शंका, या साऱ्या गोष्टी बाधक आहेत परमार्थामध्ये. म्हणून आईचा जोगवा आहे. असं जोगवा त्यांनी मागितलं. भेदरहित वारी केली. आणि हा कार्यक्रम बघा ना, आमची काय नाव त्यांचं आहे, बेलवाली मावशी, त्याची ओळखच ते.
कोणती मावशी? बेलवाली. नाव काय की काय नाही. अजून कोणालाच माहित नसेल. सयाबाई. शबरी होई ते. काय तिचा भाव, काय तिची सेवा आहे ना. मला तर वाटते की आपण जे काही जप तप अनुष्ठान शहाणपणा उपासना जे काही करायला लावू ना, सगळ्यापेक्षा तिची साधना श्रेष्ठ आहे. अहंकार नाही, कोणता संस्कृत येत नाही तिला, काहीच नाही. खरं देवाला आपली साधना आवडत असेल की त्या मावशीची आवडत असेल. किती नम्रता आहे त्याची, त्याच्यामध्ये भेद नाही. कधी आलं की महाराज म्हणते असं हाताला धरून आहे की नाही, मंदिरात घेऊन जाते. भेद नाही, लज्जा नाही, शंका नाही. काय संबंध काय तिला वेदाचा आणि शास्त्राचा आणि पुराणाचा संबंध काय? सगळ्या पुराणाचं सार तिच्यापाशी आहे. अशी ती भक्ती आहे. आणि म्हणून तर तुम्हाला आम्हाला ते आवडते आहे की नाही. कोणालाही ते प्रिय वाटते, ऐकावंच वाटतं त्याचं. आता मी कुठंतरी नवरात्रीमध्ये कार्यक्रमात जातच नाही, पण इथं ते एकदा सांगून दिले की मी आहे तोपर्यंत तुला यावं लागते. ठीक आहे म्हणलं, आता काय करू. अशी ते भक्ती आहे, समता आहे. हे जे काही आपण बोलत चाललो साधना, वास्तविक साधना आहे त्याची.